कार्यक्रम ठेवला. वास्तविक वास्तुपुरुष, आपण वास्तुपुरुषाची पूजा का करतो? वास्तुपुरुष म्हणजे कोण आणि आपण त्याची पूजा का करतो? आपण जर साधा एक विचार केला तर काल दिनांक 14 मे रोजी या ठिकाणी वास्तुशांती झाली आणि आज या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा. म्हणजे ह्या वास्तूमध्ये सगळ्यात आधी प्रथम मान कोणाचा असेल तर वास्तुपुरुषाचा. आणि वास्तुपुरुषाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याला खाण्यासाठी काय काय दिलं गेलं हे ह्या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नयन रम्यन मनोहर मनोहर नयन रम्यन मनोहर अशी रचना असावी घराची. नयन रम्यन मनोहर अशी रचना असावी घराची. कलहवादना होता शांती करा वास्तुपुरुषाची. शंभू महादेवांच्या घामाच्या थेंबापासून हा असुर प्रकट झाला. त्याचं नाव काय? त्याचं नाव काय तर तो हा वास्तुपुरुष. आणि जन्मला त्याने शपथ घेतली की काय तिन्ही जे लोक आहेत त्या तिन्ही लोकांना सळो की पळो त्याने करून सोडलं. सगळ्यांना मारायला सुरुवात केली. शेवटी शंभू महादेवांनी काय सांगितलं की सगळ्या देवतांना एकत्र केलं. शंभू महादेवांनी काय सांगितलं? याला तुम्ही पायाखाली चिरडा. काय सांगितलं? हा जो असुर, हा जो राक्षस निर्माण झालाय याला पायाखाली चिरडा. म्हणून आपण त्यावेळी आपलं घर बांधतो, आपली वास्तू बांधतो, त्यावेळी वास्तू पुरुषाला आपण उपरी ठेवून खाली का पुरतो? त्याचं कारण हे कारण त्याला शंकरांनी शाप दिला की
कारण त्याने सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं, म्हणून शंकरने ते सगळ्या देवाला सांगितलं की याला चिरडा पायाखाली. तेव्हा तो काय सांगतोय शंकरांना की अहो नाथ, तुम्ही मला जन्माला घातलं आहे, तुम्ही माझे सर्वे सर्वात, मला जर असं चिरडलं तर मी खाणार काय, मला माझ्या पोटाला खाणार काय. तेव्हा तो काय म्हणतोय बघा, रक्त पिऊनी क्षुधा शांतीचा मार्ग मिळे होतयाला. शिवशंभूला प्रसन्न करून वर त्याने मागितला, शिवशंभूला प्रसन्न करून वर त्याने मागितला. तिन्ही लोक संपविले तयाने केला, तिन्ही लोकही संपवेन निर्धार तयाने केला, लोकही संपवेन निर्धार तयाने केला. हो घामाच्या थेंबापासून हा राक्षस निर्माण झाला आणि त्याने काय निर्धार केला की तिन्ही लोकांना मी संपून टाकेन. तेव्हा शंभू महादेवाने त्याला शाप दिला की त्याला पायाखाली चिरडा. तेव्हा तो चिरडल्यानंतर शंभू महादेवांना विचारलं, नाथ तुम्ही मला जन्माला घातलात, तुम्ही माझे पालन पोषण करतात, आता मला अन्नदान कोण देणार, अन्नदान मला अन्नधान्य कोण देणार. तेव्हा काय म्हणते बघा, पायी चिरडला देवानी असे वास्तु पुरुष हा तोची, पायी चिरडला देवानी असे वास्तु पुरुष हा तोची. कलहवाद ना होता करा वास्तु पुरुषाची, कलहवाद ना होता करा वास्तु पुरुषाची, कलहवाद ना होता करा वास्तु पुरुषाची. विनवणी करी महादेवाची दैत्य चरणी लागुनी, विनवणी करी महादेवाची तो दैत्य चरणी लागुनी, महादेवाची दैत्य चरणी लागुनी, मरून मी जाईन इथेच देवा जपून काय खाऊनी, मरून मी जाईन इथेच देवा जपून मी काय खाऊनी, इथेच देवा जपून काय खाऊनी, काय सांगितलं की अरे मला जर तुम्ही असं चिरडलात तर मी खाणार काय. त्यावेळी शंकरने त्याला वर दिला काय, ज्यावेळी वास्तुशांती होईल, ज्यावेळी वास्तुशांती होईल त्यावेळी घर बांधताना ज्यावेळी तुला चिरडतील, ज्यावेळी तुला पुरतील, त्यावेळी 5 प्रकारची धान्य त्याच्यावर टाकतील आणि ती धान्य खाऊन तू जग, असं त्या वास्तुपुरुषाला सांगितलं. म्हणून म्हणतो बघा, मरून मी जाईन इथेच देवा जपून मी काय खाऊनी, वास्तुशांतीच्या वेळी वाहती सामग्री मंत्रुनी, वास्तुशांतीच्या वेळी वाहती सामग्री मंत्रुनी, वास्तुशांतीच्या वेळी वाहती सामग्री मंत्रुनी, वास्तुशांतीच्या वेळी वाहती सामग्री मंत्रुनी. भक्षण करी तू तेची असुरा वास्तुपुरुष होऊनी, भक्षण करी तू तेची असुरा वास्तुपुरुष होऊनी, भक्षण करी तू तेची असुरा वास्तुपुरुष होऊनी, भक्षण करी तू तेची असुरा वास्तुपुरुष होऊनी. काय सांगितलं की जे तुला धान्य घालतील ते तू खा, ते धान्य खाऊन तू जग, आणि हे घर मात्र तू जसं मंदिर असतं तसं ह्या मंदिराप्रमाणे घर ठेव, असं त्याला सांगितलं. म्हणून काय म्हणतो बघा, मंदिर जैसे घर ठेविसी,
वास्तुदेवते आदि पूजन घरी न कोणी करील वास्तुदेवते आदि पूजन घरी न कोणी करील आदि पूजन घरी न कोणी करील गणेश सत्यनारायणाची कृपा तरीच राहील गणेश सत्यनारायणाची कृपा तरीच राहील गणेश सत्यनारायणाची कृपा तरीच राहील गणेश सत्यनारायणाची कृपा म्हणून बघा त्यावेळी आपण घर बांधतो घर बांधल्यानंतर पहिली पूजा आपण कधी पहिली पूजा करतो गणेश पूजन होतं पण नाही त्यावेळी आपण घर बांधतो त्यावेळी पहिली पूजा ही वास्तुपुरुषाची होते मग गणपतीची आणि मग सत्यनारायणाची पूजा म्हणून काल वास्तुशांती झाली आणि आज सत्यनारायणाची पूजा त्याचं कारण आहे कारण या वास्तूमध्ये त्या वास्तुपुरुषाला एवढं स्थान आहे या वास्तूमध्ये एवढंच त्याला स्थान आहे कारण वास्तुपुरुषा नेहमी तथास्तु म्हणत असतो घरामध्ये आपल्या भांडण झालं तरी तो तथास्तु म्हणणार घरामध्ये आपण चांगलं बोललो तरी तो तथास्तु म्हणणार म्हणून घरामध्ये आपल्या कधी वावरताना राहताना आपण कधी शुभ आणि चांगलंच बोललं पाहिजे कारण वास्तुपुरुषा नेहमी आपल्या मागे तथास्तु म्हणत असतो म्हणून आपल्या घरात जर चांगलं वातावरण व्हायचं असेल तर आपल्या घरात आपण शुभच बोललं पाहिजे बाहेर काय बोलतो त्याचा विषय घ्यायचा नाही त्यामुळे घरात आपल्या आपण कधी पण शुभ बोललं पाहिजे कारण हा वास्तुपुरुष कायम आपल्याला तथास्तु म्हणत असतो म्हणून म्हणते बघा गणेश सत्यनारायणाची कृपा तरीच राहील हो गणेश सत्यनारायणाची कृपा तरीच राहील गणेश सत्यनारायणाची कृपा तरीच राहील वास्तुदेवता तृप्तीची होता घरी शांती नांदेल वास्तुदेवता तृप्तची होता घरी शांती नांदेल वास्तुदेवता तृप्तची होता घरी शांती नांदेल वास्तुदेवता तृप्तची होता घरी शांती नांदेल शुभ बोला घरी नित्य वास्तुचा दोष निघून जाईल